आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. डबा. बरं हा, शमिकाला जे सांगते तेच तुम्हालाही सांगते. काय? सगळा डबा संपवायचा आहे. नाही म्हणजे मला ही भाजी आवडत नाही, मला हेच नको तेच नको असं जेवणाच्या बाबतीत करू नये. बर. नाही म्हणजे लहान मुलं आपल्याला बघून शिकत असतात, कळलं ना? हो हो हो, एवढी दमदाटी करून सांगितलं ना तर 6 महिन्याच्या बाळाला पण कळेल. द्या. हे बापरे, फारच स्ट्रिक्ट आहेत ह्या. तुम्हाला माहिती, आमच्या कोर्टात जज साहेब पण आम्हाला एवढी तंबी देत नाही का जेवढ्या या देत आहेत. बरं, तुम्ही ज्यावेळी याल त्यावेळी मी आणि आशालता काकू बाहेर जाणार आहोत. अच्छा. आणि घरीही कोणी नाहीये तर घर बंद करूनच जावं लागेल. बाकीच्यांकडे असते चावी, तुमच्याकडे नाहीये ना, तुम्हाला लागेल चावी म्हणून ही देऊन ठेवते. असू द्या तुमच्याकडे. बर. काय घराची चावी अशी सगळ्यांकडे असण्याची काही गरज नाही, हो का? अहो बाबा, म्हणजे ते येतात त्यावेळी तुम्ही वॉकला जाता ना, म्हणून. पण ठीक आहे, मी थांबेन आज घरी, नाही जाणार मी वॉकला. आणि यांच्या कामाच्या धावपळीमध्ये चावी कुठे गाळ झाली काय झाली तर मग काय उगाचच. बाबा यांच्याकडून कशी कहाळ होईल अशी? मी थांबेन म्हटलं ना घरी, मी नाही जाणार आज. आणि कधी तसंच वाटलं तर आपण नवीन बनवून घेऊ आणि देऊ त्यांच्याकडे नवीन चावी. नाही नाही मास्तर, त्याची काही गरज नाहीये. ऍक्च्युली आज आमची संध्याकाळी मीटिंग आहे, मलाच घरी यायला उशीर होणार आहे. आणि मास्तर म्हणतात तेही खरं आहे, मला खरं तर खूप वस्तू हरवायची सवय आहे. नको ही जबाबदारी. बरं, येऊ, भेटू संध्याकाळी. येतो मास्तर. हो हो. बाबा, तुम्ही असं का केलं? चावी का दिली नाही तुम्ही त्यांना? काय सगळ्यांकडे चावी असण्याची काही गरजच नाहीये. बाबा, हे खरं कारण नाहीये. तुमच्या मनात काय चाललंय ते माहिती आहे आम्हाला. काय चाललंय ते तुम्हालाही माहिती आहे. तुमचं वागणं कळतंय आम्हाला. बाबा, तुमचा चेहराच सगळं सांगून जात आहे. तरीही मी तुम्हाला स्पष्ट विचारते, वृंदाताई आणि अजिंक्य सर एकत्र आले तर काय हरकत आहे? ओवी, हा विषय असं कधी चर्चेला घेण्यासारखा नाहीये. आणि मुळात याविषयी कोणाशी काय बोलायचं ते माझं ठरलंय, मी बोलेन. तुम्ही नका काळजी करू. आणि याविषयी विचारही नाही केला तरी चालेल. हा, मी बघतो. सगळा डबा संपवायचा आहे. नाही म्हणजे मला ही भाजी आवडत नाही, मला हेच नको तेच नको असं जेवणाच्या बाबतीत करू नये. कसला विचार करतोयस? गायत्री, तू? हो, मीच. मी तुला प्रश्न विचारलाय खरा,
पण मला माहितीये तू कसला विचार करतोयस. काहीतरी मी तुझ्यापासून कधीच काही लपवलं नाहीये. वृंदाचा माझ्या मनात विचार येतोय, पण गायत्री शमिकाला फक्त चांगली आई मिळावी म्हणून. अजिंक्य, तू मला सफाई का देतोयस? एक्सप्लेन का करतोयस? तू जो विचार करतोयस तो योग्य आहे. वृंदा उत्तम आई आहे. हो, आणि एक सांगू, मला चालेल वृंदासारखी आई शमिकाला मिळाली तर. आपल्या शमिकाला आईची गरज आहे अजिंक्य. ती आता लहान आहे तोवर ठीक आहे, पण उद्या ती कळती होईल तेव्हा तिच्या आयुष्यात एक आई हवी. सगळ्याच गोष्टी बाबा म्हणून तू नाही हँडल करू शकणार. मुलींच्या बाबतीत आई लहानपणी कमी आणि कळते झाल्यावर जास्त महत्वाची असते अजिंक्य. हॅलो. हॅलो. सॉरी. सॉरी कशाबद्दल? अहो, तुम्ही आज घरातून बाहेर पडत होतात त्यावेळी जे काही झालं त्याबद्दल. मला कळलं नाही तुम्ही काय म्हणताय. अहो, तुम्ही बाहेर पडत होतात आणि बाबा तुम्हाला म्हणाले नाही का की तुमच्याकडे चावी असण्याची काही गरज नाही. तुम्हाला वाईट वाटलं असेल ना त्याचं, म्हणून सॉरी. अहो नाही, मला नाही वाईट वाटलं. आकाश, एक विचारू का रे? विचार नाही अगं, एक काय तू 10 गोष्टी विचार. असं जाता जाता माणसाने काही मनात ठेवायचं नसतं. विचार. हो ना रे. नाही, मला काय विचारायचंय, ते ज्योतिषाने काय सांगितलं? मी जाणार म्हणून सांगितलं. कशी जाणार हे कुठं सांगितलं? हे बघ, ते जर सांगितलं असतं तर आपण काळजी घेतली असती ना. सांगितलं ना. सांगितलं? हो सांगितलं आई. म्हणजे ज्योतिषाने जेव्हा मला सांगितलं ना की तू जाणार आहेस, नंतर पहिला प्रश्न मी हाच केला त्यांना की कशी जाणार माझी आई. हो ना बाई. ते मला म्हणाले अतिविचाराने जाणार. अतिविचार? हो. कसला? मरणाचा. तू मरणाचा अतिविचार करणार आणि तुला त्रास होणार आणि जाणार तू. नाही 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 नाही, काहीतरी गडबड आहे आकाश. लक्षात येत नाहीये तुमच्या. हे बघ, मला कळलं. त्यांनी आधी काय सांगितलं? मी जाणार, आणि नंतर काय सांगितलं? मरणाचा विचार करून जाणार. असं कसं होईल? असं नाही होणार. घोळ आहे काहीतरी. काय घोळ आहे आई? हा, काही घोळ नाहीये. संकेत आहेत हे सगळे, तुला कळत नाहीयेत. बघ आता, बघ तू किती विचार करतेस मरणाचा. करतेस की नाही? खूप खूप करते. असाच विचार करून करून तुला त्रास होणार आणि तू जाणार. आम्ही तुला काही सांगत नव्हतो, पण दादा याच्या ना पोटात काही राहत नाही. लाडका मुलगा आहे ना तुझा, सांगून बसला तुला. तू करतेस विचार. कमी विचार कर थोडा. हा, आलिया भोकासी असावे सादर. त्या म्हातारीचं काही खरं नाही बाई आता. त्र्यंबकेश्वरा, कधीही बोलवशील ना आता तू मला.
वृंदाचं लग्न बघायचंय रे. ते झालं की बोलव ना, बघू दे तेवढं. सासूबाई, बाबा आले का? आले ना बाई, दुपारीच आले. कुणाशी काही बोललेच नाहीत, पण माझ्याशी पण नाही काही बोलले. आराम करायला गेले वरती. बाबा, तुमची तब्येत कशी आहे? नाही म्हणजे सासूबाई आता म्हणत होत्या की तुम्ही आलात तेव्हा तुम्हाला बरं वाटत नव्हतं, म्हणून विचारते. नाही असं काही नाही. बरं ठीक आहे. मी बरं. मी कधीपासून तुझी वाट बघतेय. चल ना खेळूया. नाही नाही, आता नको. आणि असं अभ्यास करताना मध्येच उठू नये बाळा. हा, आधी तुझा अभ्यास पूर्ण कर जा. मी थोडा ब्रेक घेते ना, मला अभ्यास करून खूप बोर झाले. आता नको म्हटलं ना शमिका, अभ्यास पूर्ण करायची तुझा. वाटल्यास नंतर खेळूया आपण. बरं ठीक आहे. आबा, हे आबा. हा काय बाबा, हाक मारली? तुझ्या ती काय इन्स्टिट्यूटची काही एंट्रन्स एक्झाम आहे वगैरे असं काहीतरी सांगत होतीस ना तू. हा काय मग त्याचं वेळापत्रक काय, सिलेबस काय, काय माहिती काढलीस का तू? हो, सगळी माहिती काढली आहे, पण फॉर्म भरायला वेळ अजून, म्हणजे डेट लांब आहे त्याची. त्यानंतर एक्झाम बद्दल सगळं कळेल. बर. बाबा, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. नंतर नंतर बोलूया आपण. हा बर, काय तुला सगळे डिटेल्स कळले की मला सांग आठवणीने. हो सांगते. हा, गुड इव्हनिंग. अभ्यास चाललाय? हो वृंदा आंटी, आता बस झाला अभ्यास. मला खूप बोर झालंय. मी आता ब्रेक घेऊ? बरं ठीक आहे. हे सगळं आवर, खेळायचं आणि मग परत अभ्यासाला बसायचं. ओके. बरं तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी चहा टाकते तुमच्यासाठी. नाही, ऑफिसमध्ये घेऊनच आलो मी चहा. नकोय मला, जरा गडबडीत आहे, आम्हाला निघायचंय. आत्ता तर आलात, परत कुठे निघायचंय? आमच्या घरी. काय? हो, जाऊया ना आपण आपल्या घरी. झाला ना तुझा अभ्यास? पॅक करून दे, आपण जाऊया. एक मिनिट. हे काय अचानक आता मध्ये? सगळ्यांचं मिळून ठरलं होतं ना.
की तुम्ही दोघे आता इथेच राहणार? हो ना, म्हणजे इतकी घाई का करताय? बाबा, आता बोलू शकतो का? म्हणजे अजिंक्य सर तर गेलेत, तर त्याविषयी आपण आता निवांत बोलू शकतो ना? काय बोलायचं? बोलण्यासारखं काही उरलंय का आता? अजिंक्यराव आता काय सांगून गेले ऐकलं नाहीत का तुम्ही? जे तुमच्या मनात आहे ते त्यांच्या मनात नाहीये. आयुष्याचा अनुभव मला तुमच्या एवढा नाहीये बाबा, पण माझ्या अनुभवाची पाटी इतकी कोरी नाहीये की माणसं खोटं बोलतात आणि मला ते सुद्धा कळू नये. आम्ही सगळे मिळून अजिंक्य आणि वृंदाबद्दल जो विचार करतो तो विचार अजिंक्यच्या मनात नाही असं तो बोलला, पण त्याच्या डोळ्यात तसं दिसलं नाही. तुमच्या मनात जो काही विचार आहे ना, तो विचार मला पटत नाहीये. वृंदा आणि अजिंक्यरावांचं लग्न मलाही मान्य नाहीये. हे तुम्ही बोलताय बाबा? एकेकाळी माझ्या लग्नासाठी तुम्हीच पुढाकार घेतला होतात ना, मग जर मला दुसरी संधी मिळाली तर वृंदाताईला का मिळू नये? काका, वृंदाताईला पण तिचं आयुष्य आनंदाने घालवण्याचा पूर्ण हक्क आहे. आणि तिच्या समोर तर आता तिचं अख्खं आयुष्य पडलंय काका. मला असं वाटतं की प्रत्येक माणूस आयुष्यात दुसरी संधी डिझर्व करतं काका. आकाशराव, तुम्हा दोघांनाही दुसरी संधी मिळाली कारण तुमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं आणि आहे. दोघे एकमेकांना खूप जीव लावता तुम्ही. बाबा, पण ती दोघे एकमेकांसाठी अगदी योग्य आहेत. त्या दोघांचा संसार खूप चांगला होऊ शकतो, कारण अजिंक्य सर सेटल आहेत. त्यांना वृंदाताईचा पास्ट माहिती आहे आणि बर्फीवर ते मनापासून माया करतात. हो बाबा, बाबा, शमिकाला वृंदाताईमध्ये तिची आई दिसते आणि ताईचा सुद्धा शमिकावर खूप जीव आहे. बाबा, जर त्या दोघांचं लग्न झालं ना तर आपल्या बर्फीलाही तिच्या बाबांची माया मिळेल आणि शमिकाला तिच्या आईची. बाबा, हे तुमच्यापेक्षा जास्त कोण समजून घेऊ शकतं? या सगळ्याचा मी व्यवस्थित विचार केलेला आहे, म्हणूनच मी या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. होई, कळतंय तुला? बर्फीला बाप मिळावा, शमिकाला आई मिळावी, ही एवढी एक तडजोड म्हणजे संसार का ग? फक्त एकमेकांच्या मुलांच्या गरजा ओळखून संसार उभा राहणार असेल तर काय, त्याला काय अर्थ उरणार आहे का अर्थ? मी वृंदाचा बाप आहे, फक्त तिच्या बाळाला बापाची माया मिळावी म्हणून तडजोड म्हणून ती जर हे लग्न करणार असेल तर काय? मला किती यातना होतील याचा कधी विचार केला? तुम्ही कल्पना आहेत मला? तडजोडीच्या नौकेवर स्वार होणाऱ्या संसाराला समाधानाचा किनारा गाठता येतोच असं नाही. तर उद्या ही मुलं मोठी होतील, शहाणी होतील आणि मुलं एकदा का मोठी झाली की त्यांना आई वडिलांची गरज वाटेनाशी होते. कारण त्यांचं विश्व बदलतं, आयुष्याचा परी मोठा होतो आणि मग त्यामध्ये त्यांच्या मित्रमैत्रिणी, त्यांचं स्वतःचं प्रेम या सगळ्याला प्राधान्य दिलं जातं त्यांच्याकडनं नकळतपणे. आणि मग आई वडील हळूहळू मागे पडायला लागतात. आयुष्याच्या त्या टप्प्यावर या दोन जोडीदारांना जर एकमेकांविषयी माया वाटणार नसेल, प्रेम नसेल, एकमेकांविषयीची काळजी नसेल, सहानुभूती नसेल,
काय काय त्याला काय अर्थ उरणार आहे मला सांगा. त्याचा विचार कधी केलाय तुम्ही? केलाय का? मी याचा विचार केलेला आहे कारण मी एक बाप आहे आणि सगळा विचार केल्यानंतरच मी या निर्णयापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. आणि हा निर्णय आता काही झालं तरी बदलणार नाही. कळतंय तुम्हाला? पुन्हा मला विचारू नका कुणी. आपण ठरवल्याप्रमाणे नाही झालं. तुम्ही तर या सगळ्यात एवढी मेहनत घेतली होती. तुम्ही ठरवल्याप्रमाणे सगळं झालं असतं ना तर सगळेच खुश झाले असते. पण बाबांनी असा निर्णय घ्यायला नको होता. बाबांनी जो काही निर्णय घेतला, जे काही घडवून आणलं, ते योग्य की अयोग्य आपण नाही ठरवू शकत. त्यांनी जो काही निर्णय घेतला तो एक बाप म्हणून घेतला. ठीक आहे, मान्य आहे मला तुम्ही म्हणताय ते. पण वृंदाताईच्या इच्छेचं काय? तिला काय वाटतंय ते तरी विचारायला हवं ना बाबांनी. ओवी, बाबा जे विचार करतायत ते एक बाप म्हणून करतायत. बापाच्या जागी उभं राहून जोपर्यंत बापासारखा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांची अवस्था नाही कळणार. हो, पण मग आपण काय वेगळा विचार करतोय का? नाही, आपणही चांगलाच विचार करतोय. वृंदाचं भलं व्हावं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय. मग काय म्हणताय तुम्ही? मला नाही कळत आहे. आपण सगळे वृंदासाठी जोडीदार बघत होतो. त्याचं मुख्य कारण काय? बर्फीला बाप मिळणं. शमिका ही आई शोधत होती, त्यामुळे आपल्याला अजिंक्य हा योग्य मुलगा वाटला. म्हणून आपण सगळं प्लॅनिंग सुरू केलं. पण कदाचित बाबांनी ह्या गोष्टींना प्राधान्य दिलं नसेल. आई, तू तयारीला पण लागलीस? बरं सांग, बाकी काय करायचंय मला? अगं काही नाही बघ, नाश्ता झालाय, पोहे झालेत, कोथिंबीर चिरली की पोह्यांवर पेरते, मग नाश्ता देऊ. बरं. आत्ताचा अलार्म? उशिरा उठणार होतीस का? नाही म्हणजे ठरवलं तरी होतं तसं. अगं मग आरामात उठायचं ना, लवकर कशाला उठलीस? अगं नेहमीप्रमाणे जाग आली मला. शमिकाच्या तयारीची सवय लागलीये ना, तिची बस येते अगं ह्या वेळेला. त्याच अंदाजाप्रमाणे लावला होता हा अलार्म. खरंच ग? आता असती ना तर डबा घेऊन पटकन शाळेत गेली असती. आता तिकडे डबा केला जातोय की केला जात नाहीये देवालाच माहिती. मग फोन करून विचार ना, कळेल तुला तिने डबा नेलाय की नाही ते. मी कशाला विचारू? मला काय करायचंय? हॅलो. हॅलो. शमिका ती शाळेत गेली असेल ना. तिची काही पुस्तकं राहिली होती इकडे म्हणून फोन केला होता. बरं, मग
घेण्याकरता मी कोणाला तरी पाठवण्याची व्यवस्था करतो. आणि शाळेत गेली ना ती वेळेत? नाही म्हणजे बसवाल्याला सांगितलंय नाही सांगितलंय म्हणून विचारलं. नाही, बोलणं झालंय माझं. पोहोचली ती शाळेत वेळेत. आणि डबा दिलाय की नाही तिला? नाही परत घरचं नाही खाल्लं ना तिने तर कॅन्टीन मधलं खाईल आणि पोट बिघडेल तिचं. एक मिनिट वृंदा, मी शमिकाला पहिल्यांदा शाळेत नाही पाठवत. ती माझी मुलगी आहे, कळलं ना तुम्हाला? तुम्ही काळजी करू नका तिची. तुम्ही आयुष्यात येण्याआधी पण मी हे सगळं करतच होतो ना, आणि यापुढेही करेन. आणि मी बाप आहे तिचा, तिची काळजी घ्यायला मी आहे. तुम्ही बर्फीची काळजी घ्या. डॅडा तू खोटं का सांगितलं वृंदा आंटीला? आणि असं का सांगितलं की शमिका शाळेत गेलीये? सांगायचं ना, आम्हा दोघांना जागाच नाही आली. कसं असतं ना बाळा, कधी कधी कुणाचं भलं होण्याकरता आपल्याला खोटं बोलावं लागतं. वृंदा आंटीशी खोटं बोलून कोणाचं भलं होणार आहे? तुझा विचार करत बसतील ना त्या, त्यामुळे त्यांना त्रास होणार. मग तो त्रास होऊ नये म्हणून मी खोटं बोललो, कळलं? डॅडा, तुला वृंदा आंटीला त्रास होईल याची काळजी वाटते? ए, फार बडबड करायला लागलीस ना तू आता. बरं मला सांग, आपण काय करूया आज? फिरायला जाऊया? हा, फिरायला जाऊया आपण. फार दिवस गेलो नाही ना आपण. मी ऑफिसला सुट्टी टाकतो, मग आपण जाऊया. तू तुझा ब्रेकफास्ट आतमध्ये ठेवलाय, तो खाऊन घे जा. मी एक छोटंसं काम आहे ते करून आलो. जा आवरून घे. मम्मा, तू ऐकलंस ना? वृंदा आंटी माझ्या काळजीने हैराण होईल, तिला त्रास होईल याची डॅडाला काळजी वाटतेय. म्हणजे नक्कीच डॅडाच्या मनात वृंदा आंटी बद्दल काहीतरी आहे, पण तो सांगतच नाहीये. मम्मा, काहीतरी कर ना ग, आणि डॅडाला बोलतं कर प्लीज. चहा. वृंदा, तू माझ्याशी काही बोलणार नाहीयेस का? कशाविषयी? हे अजिंक्यराव आणि शमिका त्यांच्या घरी गेले. मी काही त्यांना थांब वगैरे असं काही बोललो नाही. मी का बोललो नाही असं काही विचारणार नाहीयेस मला? हा, कारण त्यानंतर त्या विषयावरती तू सुद्धा काही बोलली नाही. मला तुझं स्वतःच काय मत आहे ते मला कळणार कसं? बाबा, कधी कधी असं का होतं मला नाही कळत. नाही, असं काही म्हणणं नाहीये. त्यांना जायचं होतं, ते गेले. काही नाही वाटत मला. हा, म्हणूनच मी पण मुद्दामच त्यांना आग्रह नाही केला. बरं झालं तुम्ही त्यांना आग्रह नाही केला. तुम्ही आग्रह न करण्यामागे तुमची काहीतरी कारण असणार हे माहिती आहे मला. मी ती आत्ता स्पष्ट नाहीये, आणि आत्ता तुम्ही जरी सगळ्यांना सांगितलीत तरी पटणार नाहीत ती, पण नंतर पटतील. आणि बऱ्याच वेळा असं झालंय की आधी आम्ही तुमच्या मताला विरोध केलाय, पण नंतर आम्हा सगळ्यांच्याच लक्षात आलंय की तुमचेच निर्णय बरोबर होते. तुमचे सगळे निर्णय आमच्या चांगल्यासाठीच आहेत बाबा.
माझंच बघा ना, ह्यांच्या बाबतीत मला नेहमी असं वाटायचं की तुम्ही ह्यांच्या कामाच्या आड येताय, पण नंतर मला सगळं खरं कळलं. यांच्यासारखा नवरा मिळाला होता मला. खूप जीव लावला यांनी मला. माझं एक खूप प्रेम होतं यांच्यावर, पण आयुष्यभर एकमेकांना साथ देता आली नाही. हे आमचं दुर्दैव. त्यामुळे तुम्ही आमच्या बाबतीत जे जे निर्णय घेतले ते आमच्या भल्यासाठीच घेतले. एका बापाने घेतलेला निर्णय त्याच्या मुलीने त्याच्यावरच्या विश्वासापोटी मनात कुठलीही शंका न ठेवता मान्य केला. बस मला समजून घेतलंस म्हणून माझ्या मनावरचा खूप मोठा भार हलका झाला बाबा. खरंच. कारण तू उगीच काहीतरी गैरसमज करून घेशील की काय अशी भीती वाटली होती अगं मला. खरे, पण आता नाही होणार तसं. कारण आयुष्यानेच मला खूप मोठा धडा शिकवला. गैरसमजाने आयुष्यभराचं नुकसान होतं हे कळलंय मला. हा, खरंय खरंय. ते काय आपल्या आयुष्यामध्ये रोजच्या रोज काही ना काही प्रॉब्लेम्स येतच असतात. उगाच गैरसमज करून घेण्यापेक्षा ना अगदी साधं सोपं आणि आनंदी कसं जगता येईल ते पाहावं, नाही का? आपण काय आपल्यामुळे दुसऱ्याला काही त्रास होणार नाही हे पाहू शकतो, पण दुसरा जर त्रास करून घेत असेल तर त्याला आपण काय करणार, नाही का? काय झालंय? कोण त्रास करून घेत आहे? हे आपली शमिका ग, लहान आहे ती. पण तिच्या बाबतीत मी आता काही करू शकत नाही. काय बिचारी तिकडे एकटीच असेल, आपली आठवण काढत असेल, त्रास करून घेत असेल स्वतःला. खूप काळजी वाटते तिची. बाबा, तुम्ही नका काळजी करू. शमिका तिच्या घरी आहे, तिच्या वडिलांसोबत आहे. ती त्यांची मुलगी आहे, त्यामुळे त्यांना येईल ना तिला सांभाळायला. आता आपण नव्हतो त्यावेळी ते सांभाळतच होते ना तिला, त्यामुळे ते बघतील त्यांचं काय करायचं ते. तुम्ही नका काळजी करू. चहा थंड होतोय, तू पिऊन घे. दादा लवकर ये. आलो आलो आलो. सॉरी, थोडंसं काम होतं म्हणून उशीर झाला. रेडी आहेस ना तू? चल. दादा जरा शूज लूज झालेत, टाईट कर ना. हो. ठीक आहे, ओके चल. दादा वॉटर बॉटल भरायची राहिली, आणशील का प्लीज? आणतो. हॅलो. समीर, फोन वाजतोय अजिंक्य सरांचा. बघ ना काय बोलतोय. हा सर बोला. ओवी आंटी. शमिका बोल ग. ओवी आंटी, आता आम्ही गार्डनला चाललोय. गार्डनला? कुठल्या? सांगते. डॅडा 2 बॉटल घे. अगं त्यांच्या स्कूलच्या मागे ना ते वाला गार्डन. हो का? बर 1 मिनिट. समीर, अजिंक्य सर शमिकाला घेऊन गार्डनला चाललेत. उभी वृंदाला तिथे लवकरात लवकर घेऊन जायला हवं. हो. काय अजिंक्य आणि वृंदाची गाठभेट घडून देण्यासाठी ना हा चांगला चान्स आहे. मी शमिकाला सांगतो. हॅलो, ऐक, तुम्ही जा तिकडे, आम्ही वृंदातेला घेऊन येतो. हा हो, पण लवकर घेऊन या. हरी अप. हो बाय. बाय डॅडा. चला ठीक आहे, मी मुक्ता आणि आकाश भाऊजींना कळवते, तुम्ही या पटकन. हो. त्र्यंबकेश्वरा, मी तुझी इथे सेवा करते, पूजा अर्चा करते की नाही?
माझी पाप सगळे धुतली तर जाऊ देत बाबा. हे बघ, हे बघ, तसंही मी वरती आले तरी तुझ्या पायाशी बसणार, तुझा जप करणार, पूजा अर्चा करणार, हेच सगळं मी इथे बसून करते ना. माझी पाप सगळी धुतली जाऊ दे. पण वृंदाचं लग्न मला बघायचंय, त्याशिवाय तू मला नेऊ नकोस. एवढी कृपा कर, नाही तर मग पटापट तिचं लग्न करून टाक. मग मला घेऊन जाऊ. आधी नको नेऊ रे, नको नेऊ आधी. यम येऊन गेला बाई, आता परत परत येणार म्हणाला, चला चला म्हणायला. 9 दिवस राहिले ग. आता हे कधी ना कधीतरी होणारच होतं ना. पण ठीक आहे, शांत व्हा तुम्ही. 9 दिवस आहेत आपल्या हातात. तुम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्या. आता कुठल्या इच्छा राहिल्या असतील? माझी तर एकच इच्छा आहे ना बाई, वृद्धाचं आणि वकील साहेबांचं लग्न व्हावं, तेवढीच इच्छा आहे बाई माझी. हा, पण ती सोडून पर्सनली काही इच्छा असतील ना तुमच्या? अगं आता त्या इच्छा पूर्ण होणं माझ्या हातात आहे का? हे खरंच आहे. ऐका ना, मी इंटरनेटवर वाचलं होतं, ही अशी मरणाची चाहूल लागली ना की आपल्या इच्छा एका चिठ्ठीत लिहायच्या आणि ती चिठ्ठी तुळशीजवळ ठेवायची. सगळ्या इच्छा पूर्ण होतात. बाई खरं काय? खरंच होतं असं? ते मला नाही माहित, म्हणजे मी नाही ना करून बघितलं, मी वाचलं फक्त. आता काय खरं काय खोटं हे मला नाही माहित. पण बऱ्याच गोष्टी खऱ्या असतात, काही खोट्या असतात. पण आपण ट्राय करून बघूया. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? खरंच आहे बाई. हा, जा कागद पेन घेऊन ये. जा जा ना बाई, पटकन कागद पेन घेऊन ये. हो हो, कशाला काही करताय? 9 दिवस आहेत अजून. ए फार बोलतीस हा? सॉरी, इथेच देते ना, देते लगेच. 9 दिवस राहिलेत बाई. अरे सांगा. वृंदा आणि वकील साहेबांचं लग्न व्हावं बाई, लवकरात लवकर. आता दुसरी इच्छा. आता कुठली इच्छा बाई? अहो, तुमची पर्सनल इच्छा ती सांगा, ती लिहित. बाई तसं तर म्हणजे मग माझ्या किती इच्छा होत्या पूर्वी. पण एखादी अशी इच्छा असेल ना जी तुम्हाला वाटतं मनापासून पूर्ण व्हावी, ती सांगा. हा, सांगा सांगा. मनापासून? इकडे दे बाई, इकडे दे. अहो, लिहिते मी. नाही नाही, ती इच्छा तुला वाचता नाही येणार. इकडे. अहो, लिहिते. इकडे दे बाई. माझी इच्छा आहे. माझी इच्छा मी लिहिणार बाई. तू जा आता, तुझं काम झालं. जा जा जा. मला लिहायचंय, मला लिहू दे. दोघे भांडले? मग काय, दोघेही ना म्हणजे शमिका कशी हरवली करत भांडतच होते. आता देव जाणे आम्ही गेल्यानंतर काय आता चांगले बोलले असतील की नाही एकमेकांशी. नाही नाही, आपण चांगलाच विचार करूया. आपण विचार करूया की ते दोघे भांडले नसतील. काय त्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम असेल ना, तर ते दोघे भांडणार नाही. काय आपण घास तयार करू शकतो, भरवू शकतो, पण खायला तर त्यांनाच लागणार ना. अरे म्हणजे ते एकमेकांसोबत असणं वेगळं आणि नातं तयार करणं वेगळं. ते तर त्यांनाच करावं लागणार आहे. खरं आहे तुमचं. नातं जिद्दीवर टिकतं आणि आता त्या दोघांमध्ये ती जिद्द निर्माण व्हावी हीच अपेक्षा आहे. एकदा का त्या दोघांमध्ये ती जिद्द निर्माण झाली ना, की मग बाबा सुद्धा याला नकार देऊ शकत नाही. बरोबर बोलतेस. पॉइंट आहे.
वृंदा हा बाई आलीस तो? हो म्हणजे तसा थोडा उशीरच झाला. नाही ग, उशीर बिशीर काय नाही झाला. काय म्हणतात मग वकील साहेब, काय म्हणतात? अहो ते तुम्हाला कसं कळलं की मी अजिंक्यांना भेटले? म्हणजे ओवीने सांगितलं ग. ओवी तिने मला फोन केला होता, म्हणाली की दुकानात जाते परस्पर असं म्हणाली आणि तू घरी येतेस असं म्हणाली. आणि मग वकील साहेब गार्डन मध्ये भेटतात, भेटले तुला असं पण म्हणाली. म्हणून म्हटलं काय म्हणतायत. कुठे काय, शमिका बोलायला देईल तर ना. सारखं आपलं हे करूया ते करूया, धावतच काय होती, पळत होती नुसती. मज्जा मज्जा सुरू होती तिची. तिला खुश बघून अजिंक्य सर पण खूप खुश होते. नाही, खूप दिवसांनी दोघांना निवांतपणा मिळाला असेल. त्र्यंबकेश्वरा, चिठ्ठीत लिहिलं आहेच बाबा मी, पण तरी माझ्या म्हातारीसाठी ही इच्छा पूर्ण कर. दे बाबा यांचं लग्न लावून, सुखाने नांदतील. काय हो, काय असे शांत का झालात? नाही, शांत नाही. तू काय सांगत होतीस? नाही तेच, म्हणजे शमिकाचं आपलं तेच सुरू होतं. उगाच काय घे, मग डॅडा माझा फोटोच काय काढ. आणि अजिंक्य सर पण सगळे लाड पुरवत होते. कुणाचे? म्हणजे ठमीचे ना? हा तसेच आहेत बाई वकील साहेब. बाबा चहा. तू दुपारी घरी नव्हतीस का ग? म्हणजे मी खूप वेळ फोन करत होतो, घरी कोणी फोन उचलला नाही. अहो दुपारी मी, मुक्ता आणि ओवी अशा गार्डन मध्ये गेलो होतो. अच्छा, होय का? तिकडे शमिका आणि अजिंक्य सर भेटले. बाबा माहितीये का तुम्हाला, गार्डन मध्ये शमिका हरवली होती. अजिंक्य सर शमिकाला शोधत होते आणि मी ओवी आणि मुक्ताला. नाही, ओवी आणि मुक्ता आणि माझी अशी चुकामुक झाली. इतका वेळ गेला शमिकाला शोधायला, पण सापडली नंतर ती. आणि या दोघी पण भेटल्या मला. इतका जीवात जीव आला ना शमिकाला बघून. मग काय नाही, त्यानंतर ओवी आणि मुक्ता परस्पर कामाला निघाल्या. मी पण घरीच निघत होते. अहो पण शमिका तिच्या हट्टापुढे कोणाचं काही चालतंय. म्हणायला लागली हीच मज्जा करूया, इथेच खायला जाऊया. मग थांबले थोड्या वेळ. आणि हो, काय तर मॅडमचा आपण एकत्र फोटोच काढूया, मग तेही केलं. बर ठीक आहे. शमिकाच्या हट्ट्यापुढे काहीच बोलता येत नाही, खरंय. ठीक आहे, ठीक. जा जा तुझ्या कामाला जा. चहा पिऊन घ्या. होय होय. कसा आहेस तू? तुला माझी आठवण येते की नाही? तुला माहितीये आज आम्ही गार्डन मध्ये गेलेलो, तिथे आम्हाला कोण भेटलं?
वृंदा आंटी, आम्ही तिथे काही धमाल केली. आम्ही आईस्क्रीम खाल्लं, त्याच्यानंतर आम्ही स्लाइड वर खेळलो, फोटोज काढले.